नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्स, सर्क्युलर मोशन याबद्दल पाहिलं होतं. म्हणजे वर्तुळाकार गती आणि केंद्रोन्मुख बल यांच्याबद्दल अभ्यास केला होता. या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम, केपलर्स लॉज. काय टॉपिक आहे आपला? केपलर्स लॉज. केपलर्स लॉज म्हणजे केपलरचे नियम. अत्यंत सोपा टॉपिक आहे. केपलरचे नियम. केपलरनं फक्त ऑब्झर्वेशन, फक्त निरीक्षणाच्या बेसिसवर, फक्त ग्रहांचं निरीक्षण करून 3 नियम मांडले. त्यांना त्याचे मापन करता नाही आलं, त्यांना त्याचं कारण देता नाही आलं. केपलरने फक्त काय केलं? निरीक्षण केलं, ग्रहांचं निरीक्षण केलं आणि ग्रहांचं निरीक्षण करून 3 नियम मांडले, 3 सिद्धांत मांडले. ते कोणते सिद्धांत आहेत आपण बघूया. आपल्याला सर्वांना माहीत आहे की जनरल कन्सिडरेशन काय असतं. जनरल आपला साधारण समज काय असतो की सूर्य या ठिकाणी सेंटरला आहे आणि सगळे ग्रह जे आहेत त्याच्या आजूबाजूला कसे सर्क्युलर किंवा वर्तुळाकार गतीनं फिरत असतात असं आपल्या सगळ्यांना वाटत असतं. परंतु केपलरनं ज्यावेळेस निरीक्षण केलं आणि सांगितलं की ग्रहांची जी कक्षा आहे सूर्याच्या भोवती, the orbit of the planet around the sun is not circular but it is elliptical orbit आहे. ठीक आहे. तर तोच पहिला नियम आहे. पहिल्यांदा आपण त्याची इंग्रजीमध्ये व्याख्या लिहूया आणि त्याच्यानंतर त्याची व्याख्या ही मराठीमध्ये लिहूया. ठीक आहे. याच्या ठिकाणी आपण 2 याचे काय करूया? भाग करूया. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आकृती काढूया, सेंटरला आकृती काढूया. राईट. इकडे मराठी आणि इथे इंग्रजीमध्ये लिहूया, का जेणेकरून मराठी आणि इंग्रजी दोन्ही विद्यार्थ्यांना अडचण होणार नाही. तर काय सांगितलं केपलरनं? केपलरचा पहिला नियम बघा, केपलर्स फर्स्ट लॉ. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज अन इलिप्स, असं त्यानं सांगितलं. ऑर्बिट of a planet around sun is an ellipse, असं सांगितलं. इलिप्स लंबवर्तुळाकार आहे. प्लॅनेट काय सांगितलं की लंबवर्तुळाकार त्याची काय कक्षा आहे. कशाची? ग्रहांची कक्षा ही जी आहे ही लंबवर्तुळाकार आहे. लंबवर्तुळाकार अशा प्रकारची आहे. आणि सूर्य कुठंतरी त्याच्या एका नाभीवर आहे. सन हा त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. त्याला आपण फोकाय म्हणतो, किंवा फोकस म्हणतो, राईट. तर हे फोकस 1, हे फोकस 2. लंबवर्तुळाला 2 फोकस असतात. सर्कल जर म्हटलं तर सर्कलला काय असतं? एकच सेंटर असतं. परंतु या सर्कलला मी स्ट्रेच केलं, याला असं ओढलं तर काय होतील? हे सेंटर 2 भागामध्ये, एक इकडे जाईल आणि एक इकडे जाईल. तर 2 सेंटर तयार होतील. मग त्या 2 सेंटरला आपण सेंटर न म्हणता फोकस म्हणतो, नाभी म्हणतो. मराठीत याला काय म्हणतात? नाभी. तर मराठीमध्ये याची डेफिनेशन काय होणार? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्यांच्या एका नाभीवर असतो. ग्रहांची कक्षा, केपलरचा पहिला नियम. ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा कक्षेच्या एका नाभीवर असतो. म्हणजे केंद्रावर नसतो, हमेशा नाभीवर असतो. केंद्रावर नसतो म्हणजे कसा नसतो? म्हणजे बघा, असं आपण सर्क्युलर किंवा वर्तुळाकार त्याची गती समजतो.
परंतु गती ही वर्तुळाकार नाही, कक्षा ही वर्तुळाकार नाही. कक्षा ही कशी आहे? लंबवर्तुळाकार आहे. अंडाकृतीसारखी लंबवर्तुळाकार त्याची कक्षा आहे आणि सूर्य हा सेंटरला नाही. सूर्य हा सेंटरला नाही. सूर्य हा हमेशा एकतर इकडे किंवा एकतर इकडे नाभीवर असतो. नाभी, याला नाभी म्हणतात. लंबवर्तुळाकार कक्षेला सेंटर नसून नाभ्या असतात. तर सूर्य दोन्हीपैकी एका नाभीवर असतो आणि कक्षा ही कशी असते? लंबवर्तुळाकार असते. असं कोणी सांगितलं? केपलरनं सांगितलं. हा आहे केपलरचा पहिला ग्रहांच्या ग्रहांच्या गतीचा नियम. राईट. तर हा पहिला नियम झाला केपलरचा फर्स्ट लॉ. आता केपलरचा दुसरा लॉ. केपलरचा दुसरा नियम काय सांगतो? पहिला नियम सांगितला त्याच्या सूर्य हा नेहमी एका नाभीवर असतो आणि कक्षा ही लंबवर्तुळाकार असते. आता केपलरचा दुसरा नियम, केपलरचा दुसरा लॉ पाहूया. काय सांगतात केपलरचा दुसरा लॉ? की सूर्य आणि एखादा ग्रह, बघा हा इकडं ग्रह आहे, हा एक ग्रह आहे, हा सूर्य आहे. यांना जोडणारी जी रेषा आहे, सपोज इथं ग्रह आहे, यांना जी जोडणारी रेषा आहे, ग्रहाची पहिली पोझिशन आपण म्हणू, पहिली पोझिशन आहे P1, दुसरी पोझिशन आहे P2. तर ग्रह आणि सूर्य हा आहे या ठिकाणी ग्रह. ही ग्रहाची पहिली पोझिशन. त्यांनी काय सांगितलं की ग्रह आणि सूर्याला जोडणारी रेषा ही रेषा. आता ही रेषा, सूर्य हा नाभीवर असल्यामुळं, इफ सन इज ऑन एनी वन ऑफ द फोकाय, राईट, फोकस, राईट. तर ही जी सूर्याची नाभी आहे, त्या नाभीपासून ग्रहाला जोडणारी रेषा, द लाईन जॉईनिंग सन अँड द प्लॅनेट स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हा केपलरचा दुसरा नियम आहे. काय केपलरचा दुसरा नियम? लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट sweeps equal area in equal time. म्हणजे हा जो एरिया आहे इथला, याला आपण म्हणू एरिया A1, क्षेत्रफळ A1. आणि आता दुसऱ्या ठिकाणी ग्रहाच्या दोन पोझिशन पाहूया. आता ग्रह कुठंतरी पोझिशन P3 आणि पोझिशन P4 वरती गेला आहे असं मानू. आणि हे जे क्षेत्रफळ आहे, हे क्षेत्रफळ हे A2 मानू. इथंही टाइम त्याला T लागला, P1 पासून P2 पर्यंत जाण्यासाठी, आणि P3 पासून P4 पर्यंत जाण्यासाठी टाइम Tच लागला. बरोबर. तर समान अंतरात, समान काळात ग्रह हे सूर्याच्या भोवती समान क्षेत्रफळ काय करतात? कव्हर करतात. बरोबर. व्यापन करतात. तर काय दुसरा नियम? केपलरचा दुसरा नियम काय? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा. काय? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा काय करते? समान काळात समान क्षेत्रफळ व्यापते किंवा व्यापन करते. म्हणजे काय? हे टी बघा, इथं टी म्हणजे काय? टीला म्हणू मी 10 days किंवा 10 दिवस 10 days, याला 10 दिवसात 10 days. तर यांनी 10 दिवसात जेवढा एरिया इथं कव्हर केला, तेवढाच एरिया 10 दिवसात यांनी क्षेत्रफळ किती कव्हर केलं? A1. इकडे P3 पासून P4 पर्यंत जाण्यासाठी क्षेत्रफळ किती कव्हर केलं? त्या
लाईन A2, तर A1 इज हे T आणि T तर इक्वल आहेतच, म्हणून A1 आणि A2 हे पण इक्वल आहेत, म्हणजे समान काळात समान क्षेत्रफळ. तसंच इथं पण बघूया, T ही वेळ आहे, बरोबर आहे. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान काळात समान क्षेत्रफळ व्यापते. म्हणजे T आणि T हे काळ आहेत, ते या दोघांमध्ये व्यापलेला जो त्यांनी क्षेत्रफळ आहे, हा क्षेत्रफळ सेमच असतो. म्हणजे समान काळ, समान क्षेत्रफळ. जर वेळ सेम असेल, ग्रह वेगवेगळ्या टाईमला वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतो. ग्रह हा काय असू शकतो? वेगवेगळ्या टाईमला वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतो. म्हणून 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 काय, समान काळात ही ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे, ती समान काळात समान क्षेत्रफळ व्यापते. हा आहे केपलरचा दुसरा नियम. आता आपण शेवटचा नियम पाहूया. शेवटचा नियम थोडासा महत्त्वाचा आहे. आणि समजायला थोडासा क्रिटिकल वाटतो, परंतु तो अतिशय सोपा आहे. त्याला लक्ष द्या. तिसरा नियम. तिसरा नियम. आता ग्रहाला जोडणाऱ्या बघा, व्यवस्थित बघा. ग्रहाला जोडणाऱ्या खूप साऱ्या रेषा पाहिल्या. ही रेषा आपण पाहिली. हिला आपण म्हणू R1, हिला आपण म्हणू R2, हिला आपण म्हणू R3, हिला आपण म्हणू R4. R1, R2, R3 आणि R4 ह्या 4 रेषा आहेत. परंतु ग्रह हा प्रत्येक वेळेस अलग-अलग ठिकाणी असतो. ग्रह जर इथं असेल तर R5, इथं असेल, ग्रह जर इथं असेल तर R6, असे वेगवेगळे अंतर ग्रहाचे सूर्यापासून आहे, है ना? इथं जर असेल, ग्रह जर इथं असेल तर सूर्य या नाभीवर असेल, ग्रह इकडं असेल तर सूर्य या नाभीवर असेल, कारण की सन इज ॲट एनी वन ऑफ द फोकाय. सन इज ॲट एनी वन ऑफ द फोकाय, राईट? देअरफॉर त्याचा तिसरा नियम, केपलरनं ग्रहाचा तिसरा नियम काय सांगितला? तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. तिसरा नियम त्यांनी काय सांगितला? तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा. त्यांनी काय सांगितलं? द स्क्वेअर ऑफ द टाईम पिरियड ऑफ revolution of the planet around the sun is directly proportional to cube of average distance between sun and planet. म्हणजे हे जे अंतर आहे, R1, R2, R3, R4 असे अनंत R घ्यायचे. कारण की अनंत ठिकाणी पृथ्वी अशी गोल गोल फिरत आहे, कारण की तिची जी मोशन आहे, तिची जी गती आहे ती चालूच आहे. तर अनंत ती काय घेणार आहे? वेळ घेणार आहे. मग त्या अनंत अंतरांचा जर सरासरी घेतलं, तर त्या सरासरीचं घन आणि जो सूर्याच्या भोवती ग्रहाचा जो आवर्तकाल आहे, आवर्तकाल म्हणजे काय? 1 वर्षाचा लागणारा टाईम, किंवा कोणताही आता पृथ्वीचं 1 वर्ष 365 दिवसाचं आहे. असं प्रत्येक ग्रहाचं वर्ष अलग-अलग आहे. वर्ष म्हणजे काय? ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा कव्हर करण्यासाठी लागलेला वेळ. तर त्याच्या वर्षाच्या किंवा त्याच्या ज्या आवर्तकालाच्या वर्गाच्या समानुपाताला असते कोण यांचं जे अंतर आहे, सरासरी अंतर आहे, त्याचा घन, सरासरी अंतराचा घन व ग्रहाच्या आवर्तकालाच्या सरासरी अंतराचा घन ग्रहाच्या आवर्तकालाच्या काय वर्गाला समानुपाती असतो. बघा इकडं लक्ष द्या. the square of time period of revolution of planet, the square of time period of revolution of planet is directly proportional to cube of average distance, average म्हणजे सरासरी, average distance between sun and planet म्हणजे काय? T square is directly proportional to R cube.
आर म्हणजे काय? आर ॲव्हरेज डिस्टन्स आहे. ॲव्हरेज डिस्टन्स आहे. ॲव्हरेज डिस्टन्स सरासरी अंतर. मराठीत जर याला जर लिहायचं झालं तर काय होईल मराठीमध्ये? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. काय? आवर्तकालाचा वर्ग. आवर्तकालाचा वर्ग. आवर्तकालाचा वर्ग हा कोणाचा आवर्तकाल? ग्रहाचा आवर्तकाल. ठीक आहे. हा तिसरा नियम आहे. ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग हा सूर्य सूर्य व ग्रह सूर्य व ग्रह यांच्यामधील सरासरी अंतराच्या सरासरी अंतराच्या घनाला. बघा इथं वर्ग आहे आणि हा याचा घन आहे. घनाला सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. समानुपाती असतो. समानुपाती असतो म्हणजे काय? याचा वर्ग आवर्तकालाचा वर्ग हा समानुपातीचं हे चिन्ह आहे. समानुपाताचं हे चिन्ह आहे. आवर्तकालाचा वर्ग हा कशाला समानुपाती असतो? सरासरी अंतर. आर हे काय? सरासरी अंतर. सरासरी अंतर. जर एखादी गोष्ट ए ही बी ला समानुपाती असते तर आपण काय लिहितो? बी बाय ए याला स्थिर लिहितो किंवा ए बाय बी ला आपण स्थिर लिहितो. बी बाय ए किंवा ए बाय बी ला आपण काय करतो? स्थिर लिहितो. याला जर मी इकडे घेतलं टी स्क्वेअर बाय आर क्यूब तर हे काय होऊन जाईल? स्थिर होऊन जाईल. कॉन्स्टंट होऊन जाईल. तर हा आहे तिसरा नियम, केपलरचा तिसरा नियम. केपलरनं कसल्याही प्रकारचं मोजमाप या ठिकाणी केलं नाही. त्याला याचं कारण काय हे माहिती नाही. फक्त निरीक्षण करून त्यानं सिद्धांत मांडले. बरोबर. पहिला सिद्धांत काय आहे? सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह जे आहेत ते लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात. कक्षा ही कशी आहे? लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य त्या दोन्हीपैकी एका नाभीवर आहे. हा पहिला गतीचा नियम आहे. दुसरा गतीचा नियम काय आहे? सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी सरळ रेषा समान काळात समान क्षेत्रफळ व्यापते. आणि तिसरा काय आहे? ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग हा सूर्य व ग्रह यांच्यामधील सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे टीचा वर्ग हा समानुपातामध्ये आहे आरचा घन. बरोबर. टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब आणि म्हणून टी स्क्वेअर भागिले आर क्यूब हा एक स्थिरांक मिळतो तुम्हाला. याला आपण के म्हणू. एक तर टी स्क्वेअर बाय आर क्यूब घ्या किंवा आर क्यूब बाय टी स्क्वेअर घ्या. हा स्थिरांक मिळतो. ठीक आहे. एक कॉन्स्टंट मिळतो. बरोबर आहे. तर आपण केपलरच्या 3 नियमाबद्दल या वर्गामध्ये अभ्यास केला. याच्या पुढचे जे मुद्दे आहेत आपण याच्या नंतरच्या पिरियडमध्ये पाहूया. तोपर्यंत थँक्यू. धन्यवाद.